नमस्कार, कशा आहात मित्रांनो? घरचं रोज रोजचं खाऊन जरा बोर झाले आहात आणि बाहेर जायचा तुमचा विचार आहे, जरा थांबा. मी तुम्हाला एक मस्त अशी रेसिपी सांगतोय. जरा 2 मिनिटांसाठी या व्हिडिओकडे लक्ष द्या. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कढईमध्ये पाणी थोडं गरम करायला घेतलेलं आहे आणि यात पाण्यामध्ये गरम झाल्यानंतर थोडंसं तेल मी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ याच्यात टाकलं आहे. आणि हे जे नूडल्स आहेत या ठिकाणी मी हे नूडल्स या गरम पाण्यात टाकलेले आहे. तर यांना छान असं आपण शिजून देऊया. आणि आपण या ठिकाणी जबरदस्त असा कोबी चिरून घेतलेला आहे, कांदा या ठिकाणी चिरून घेतलेला आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर आपण वावरातून आणलेली आहे. आणि ही ढोबळी मिरची खास आपण सावळीच्या बाजारातून घेऊन आलेलो, भेटत नव्हती पण आणली आणि एकदम फ्रेश अशी कापून एकदम मस्त धुवून घेऊन एकदम जबरदस्त अशी कापून घेतलेली आहे या ठिकाणी. दुसरी गोष्ट हे आहे आपलं लसूण, मिरची आणि आलं. आता आपल्याला ह्याचं वाटण काढून घ्यायचं आहे, जे की अगदी काही सेकंदात आपण बनवत आहोत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी मिक्सर जोडलेला आहे. हे असं टाकून द्यायचंय फक्त आपल्याला. हे टाकून दिल्यानंतर टेन्शन घ्यायचं नाही, हे झाकण लावून द्यायचं आहे मित्रांनो. मिक्सर जोडा. हे मिक्सरवर आपलं ते लावून द्या. काय म्हणते त्याला, तो भाग वेगळा. आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, एकदम जबरदस्त असं मी मिक्सर मधून वाटण काढून घेतलेलं आहे. आणि आता याला आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. आणि या ठिकाणी आपण आपले नूडल्स एकदम मस्त शिजलेले आहे आणि पाणी आपण त्याच्यातून काढून घेत आहोत. पाणी एकदम व्यवस्थित आपण एकदम प्रॉपर पद्धतीने काढलेलं आहे. बघा, तेल काय जास्त टाकायची गरज नाही. 2-3 चमचे तेल, स्वादानुसार तेल. आणि थोडं तेलाला थोडासा तडका येऊन द्या आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा. ठीक आहे, तर तेल थोडंसं गरम होऊन देऊया. आणि या ठिकाणी फ्रेश असा धुतलेला कांदा मी या ठिकाणी टाकत आहे. टाकताना थोडी काळजी घेत जा, हातावर वगैरे तेल उडू शकते, गरम असते, चटका बसू शकते. परत तुमचे पप्पा म्हणून भाऊ काय झालं तुला, तर ते आमच्यावर येऊ शकते. त्याच्यामुळे थोडं काळजी घ्या. आणि या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता आपण डायरेक्ट म्हणजे नादच आपला लय भयंकर आहे. ओके, हे बघा, तेल एकदम प्रॉपर आपण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण उलट नाही हलवून घ्यायचं. हातबीत घालू नका, परत आमच्यावर आलं तर बोलू नका. कसं आहे, आमची प्रॅक्टिस आहे, आम्ही आज नाही करत या गोष्टी, आमचा अभ्यास आहे या क्षेत्रात. आणि इथं कांदा मस्तपैकी थोडा लाल होऊन द्यायचा आहे, तोपर्यंत याला मस्त आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता यात आपण या ठिकाणी आपण जी शिमला आहे ती शिमला टाकून घेऊया. आणि त्यासोबतच आपण जो कोबी घेतलेला आहे बारीक चिरून, त्यातला काही कोबी याच्यात टाकूया. आणि मस्त, अरे यार विसरलोच मी, तुम्हाला चटका बसू शकतो, माझी प्रॅक्टिस झालेली आहे, काळजी करू नका. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्या. यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि आता या ठिकाणी आपण जे वाटण काढून घेतलं होतं मिरची आलं लसणाचं, ते या ठिकाणी आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया. आणि या ठिकाणी मी वाटीमध्ये थोडी ग्रीन चिल्ली काढून घेतलेली आहे.
ही थोडीच घ्या, कारण आपण ऑलरेडी मिरची आणि लसूण आणि आल्याचं वाटण केलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यात सोया सॉस काढून घेऊया. प्रवरेचा टोमॅटो सॉस आहे आणि एकदम स्वस्तात आणि उत्तम क्वालिटी दर्जेदार असा सॉस हा मिळतो. कुठल्याही मॉलमध्ये हा भेटून जाईल. तर हा व्यवस्थित त्यामध्ये आपण टाकूया आणि हे मिश्रण एकजीव करून घेऊया. गॅस थोडासा आपण वाढवून देऊया. या ठिकाणी आपण कढाईमध्ये व्यवस्थित नूडल्स टाकून घेतलेले आहे आणि आपली कढाई छोटी असल्यामुळे मी 2 ठिकाणी 2 कढाया केलेल्या आहेत. तर दोन्ही कढाईमध्ये मी व्यवस्थित समान असं मिक्सचर घेतलेलं आहे आणि समान नूडल्स दोन्ही कढाईत टाकलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना कढई खाली जाणार नाही याची काळजी घ्या, नाही तर घरात राडा केला म्हणून आई मोक्कर आणेल. त्याच्यामुळे थोडी तुम्ही काळजी घ्या मित्रांनो. उगाच वाढव करू नका, येईल तेवढंच करा. आणि माझे व्हिडिओ पाहून हा स्टंट कुणी करू नका. आणि आपले जबरदस्त असे गरमागरम नूडल्स या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि आपण ते लगेचच खाली घेणार आहोत आणि त्याची चव चाखणार आहोत. तुम्हाला आम्ही सांगू की टेस्ट कशी होती. तुम्ही एकदा बनवून बघा.